नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनंत विधा या यूट्यूब चॅनलवर। बालकांड भाग 4। लवकुश गातात। हे राजन, ब्रह्मदेव स्वतः महर्षी वाल्मिकांना भेटले आणि त्यांना सांगितले की हे महर्षी, तुझ्या तोंडून जो श्लोक निघाला तो रामायणाचा पहिला श्लोक राहील। ब्रह्मदेवाने सांगितले, हे महर्षी, तुला हा श्लोक सहज सुचला नाही, ही ईश्वराची इच्छा आहे। तुझ्या वाणीने आणि लेखनीने संपूर्ण रामकथा जगभर पसरू दे। आणि वाल्मिकांना ब्रह्मदेवाने दिलेल्या दिव्य शक्तीमुळे रामाचे त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दिसू लागले। लवकुश म्हणतात, हे राजन, अशा रीतीने वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहायला घेतले। हे महाकाव्य पुढे 7 कांडांमध्ये विभागले आणि हेच ते रामायण जे आम्ही तुमच्या दरबारात गात आहोत। लवकुश गातात। हे अयोध्येच्या राजन, आता आम्ही सांगणार आहोत एक पवित्र यज्ञाची कथा, ज्यामुळे प्रभू श्रीरामाचा जन्म घडला। ही कथा आहे अयोध्येच्या राजा दशरथ, ज्यांच्या जीवनात एक मोठी चिंता होती आणि त्या चिंतेवर उपाय म्हणून त्यांनी एक महायज्ञ करण्याचा निर्णय घेतला। अयोध्येचे महान सम्राट राजा दशरथ आपल्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्यासह आनंदात जीवन जगत होते। त्यांचे राज्य समृद्ध होते, पण एक मोठं दुःख होतं, त्यांना अजूनही संतान प्राप्ती झाली नव्हती। या चिंतेने व्याकुळ झालेल्या दशरथ राजाने आपल्या गुरु महर्षी वशिष्ठ यांना सल्ला विचारले। वशिष्ठ मुनींनी सांगितले, हे महाराजा, पुत्रप्राप्तीसाठी तुला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल। या यज्ञामुळे तुला पवित्र आणि दिव्य पुत्र प्राप्त होतील। हे ऐकून दशरथ अत्यंत आनंदित होतात आणि तत्काळ महर्षी ऋषशृंगांना आमंत्रित करतात, जे हे यज्ञ करण्यासाठी प्रसिद्ध होते। महर्षी ऋषशृंग यज्ञाची तयारी करतात आणि संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव सुरू होतो। हे राजन, या प्रकारे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्यास सज्जन झाला। राजा दशरथाने महर्षी ऋषशृंग यांच्या सांगण्यानुसार 3 राणींमध्ये यज्ञातून मिळालेला दिव्य प्रसाद वाटला। कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांनी तो प्रसाद ग्रहण केला। काही महिन्यांनी अयोध्येत 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले। हे राजन, पुत्र कामेष्टी यज्ञ फळाला आला। राजा दशरथाच्या मनात आता नवा प्रकाश आला आणि अखेरीस चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष 9मी तिथीला पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्नात स्वयं भगवान श्री विष्णूने कौशल्या मातेकडून श्रीराम रूपाने अवतार घेतला। त्याच वेळी कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्राच्या पोटी लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला। संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला। नगारा वाजवले, मंदिरात मंगल घंटा वाजवल्या आणि प्रजाजनांनी जल्लोष केला। राजाने सर्व ऋषी मुनींना आमंत्रित करून मोठ्या आनंदाने पुत्रजन्माचा उत्सव साजरा केला। लवकुश गातात। हे राजन, अयोध्येत आनंद मंगल सोहळा होतो। श्रीरामासह 4ही राजकुमारांचे बालपण आता सुरू झाले। त्यांच्या कोमल चरणांनी अयोध्येची भूमी पावन झाली आणि संपूर्ण राजवाड्यात आनंदाची लहर उमटली। श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न बालपणी अतिशय तेजस्वी, गुणी आणि शीलवान होते। श्रीराम मितभाषी, गंभीर आणि प्रेमळ स्वभावाचे होते। लक्ष्मण श्रीरामांवर अपार प्रेम करत होते आणि नेहमी त्यांच्या सोबत असायचे। भरत शांत पण अतिशय सज्जन आणि ज्ञानी होते। शत्रुघ्न आपल्या मोठ्या भावावर भरतावर अनन्यसाधारण प्रेम करायचे। राजमहालात 4ही भावंडांचे आनंदित बालपण व्यतीत होत होते। त्यांचे शिक्षण गुरु वशिष्ठ यांच्याकडे सुरू झाले। बालव्यवस्थेतही श्रीराम आणि लक्ष्मण अस्त्र, शस्त्र आणि वेदशास्त्रांमध्ये प्रवीण होत होते। हे राजन, 4ही राजकुमार मोठे होत होते आणि आता पुढील पैसे महर्षी विश्वामित्र अयोध्येत आले आणि त्यांनी राजा दशरथाकडे एक महान मागणी केली।